नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर कांदा प्रत्येकाच्या घरी वापरला जातो आणि कांद्याची साले हे आपण लगेचच अशी डस्टबिनमध्ये फेकून देतो। तर त्याचा वापर आज आपण करणार आहोत। तर कांद्याची साले ही पण अतिशय उपयुक्त आहेत, त्यापासून बरेच पैसेही वाचतील आणि अनेक फायदे आहेत। तर तेच फायदे आज आपल्याला इथे बघायचे आहेत। तर नेहमी कांद्याची साले जेव्हा आपण काढतो तर ती एखादं भांड असेल जे नको असेल त्या भांड्यात जरी तुम्ही जमा करून ठेवली ना तरी देखील चालतील। तर मी इथे हे बघा कांदा कापण्यासाठी सालं काढली होती, ती सालं एका भांड्यात जमा करून ठेवली। आता काय करायचं, एक बरणी घेतलेली आहे मी इथे, त्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये ही सालं सगळी घालून घ्यायची आहे। तर हा जो उपयोग जो आहे ते अतिशय साधा सोपा आहे आणि खूप उपयुक्त आहे। तर यामध्ये सगळी पानं मी ही जी सालं आहेत ती घालून घेते कांद्याची। तर व्यवस्थित अगदी खालपर्यंत बुडण्यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने खाली अशी ढवळून घेणार आहे किंवा खाली करून घेणार आहे। हे बघा, तर इथे पाणी मला थोडंसं कमी वाटतंय। हे बघा, सगळी सालं खाली गेल्यानंतर थोडंसं जाणवलं की पाणी थोडं कमी झालंय। तर यामध्ये एक ग्लासभर पाणी घालणार आहे। तर ह्या कांद्याच्या सालांसाठी काही पाण्याचं प्रमाण नाहीये की काही नाही, आपल्याला हवं तेवढं पाणी घ्या आणि त्यामध्ये अगदी म्हणजे साला व्यवस्थित बुडतील इथपर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि ही कांद्याची साले सगळी घालून घ्यायची आहेत। तर इथे मी घालून घेतलेली आहेत। आता ह्या बरणीला मी झाकण लावून घेणार आहे आणि ही बरणी 24 तासासाठी अशीच बाजूला ठेवून देणार आहे। तर 24 तासानंतर मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकता या कांद्यांची जी सालं होती त्याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे। जे आपल्याला गुणधर्म हवे होते कांद्यामध्ये असतात ते सगळे या पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि वरती जो कांद्याचा पानांचा जो चौथा उरलाय तो आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर आता या पाण्याचा रंगही तुम्ही बघू शकता किती बदललेला आहे। तर याचे आता विविध आपल्याला उपयोग बघायचे। तर त्याआधी ही वरची साले आपण काढून घेऊयात। तर ही सालं काढण्यासाठी मी काय करणार आहे, एक बरणी घेणार आहे आणि त्या बरणीमध्ये आपल्याला पाणी आपल्याला हे वरच्यावर असं ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून सालं अशी खाली राहतील आणि सगळं पाणी अगदी या बरणीत पडून येईल। तर बघा, या बरणीमध्ये पूर्ण बरणी भरून मी पाणी घेणार आहे। तर इथे पाणी घेतलं तर ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि वेगवेगळे उपयोग बघायचे आहेत आणि हा उरलेला जो चौथा आहे तो फेकून द्यायचा आहे, त्याचा आता काहीच फायदा नाहीये। तर इथे मी एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे पाणी भरून घेणार आहे। जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही काय करायचं तेही मी पुढे तुम्हाला सांगतेच। तर पहिला उपयोग बघूया। स्प्रे बॉटलमध्ये मी भरलेलं आहे पाणी आणि व्यवस्थित अगदी याचं झाकण लावून घेते। हे बघा, तर इथे आपलं तयार झालेलं आहे। पहिला आपला उपयोग करायचा आहे। तर सगळ्यात प्रथम काय करायचं, आपले केस कंगव्याने फणीने व्यवस्थित अगदी सोडवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुंता वगैरे असेल तो सगळा काढून घ्यायचा आणि त्यानंतर या स्प्रे बॉटलच्या साहाय्याने हे बघा अशा प्रकारे पाणी केसांच्या मुळांना आपण मारून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अगदी बोटांच्या साहाय्याने असं चोळून घ्यायचं आहे। संपूर्ण आपल्या डोक्याची जी त्वचा असते, जे आपलं आहेत केसांची मुळं आहेत, त्यांना व्यवस्थित अगदी हे पाणी लावून घ्यायचंय। बाजारात खूप असे प्रोडक्ट मिळतात ज्याच्यामध्ये कांद्याचा वापर केला जातो, पण घरच्या घरी जर हा तुम्ही उपाय केलात तर अगदी 3 महिन्यात तुमचे केस गळायचे कमी होतील, केसांची वाढही होईल। तुम्हाला 3 महिन्यातच तुम्हाला याचा फायदा झालेला कळेल। आठवड्यातनं 2 ते 3 वेळा हा उपाय करा। आपण ही साले फेकूनच देतो ना, मग त्याचा हा उपाय करून बघा। केस धुण्याआधी फक्त 1 तास हा पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर धुवून टाकायचे। जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नाहीये, अगदी कापसाच्या बोळ्याने लावलं ना तरी देखील चालेल। हे बघा, मी व्यवस्थित अगदी हे पाणी सगळीकडे लावून घेणार आहे। जर कधी असं झालं, आता मी हे 24 तासासाठी ठेवलं होतं पाणी म्हणून मी डायरेक्ट असंच घेतलं, पण कधी असं झालं की लक्षातच नसतं पाणी आपल्याला ठेवायला किंवा आपल्याला वाटलं की नाही आता केसांना आपल्याला मारायचं आहे पाणी पण आपल्याकडे नाहीये, मग अशा वेळेला काय करायचं, थोड्याशा भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, 1 ग्लास 2 ग्लास, आणि त्यामध्ये ही सालं टाकायची आणि पाणी ते उकळवायचं। अगदी 5 मिनिटं उकळलं ना की सगळा अर्क त्यामध्ये निघून येतो। पाणी थंड झालं की हे आपण केसांच्या मुळांशी मारू शकतो। पण हा उपाय अगदी आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करा। एकदा नक्की करून बघा, 3 महिन्यातच तुम्हाला याचा फरक जाणवेल। जसं तुम्ही करू लागाल ना, पहिल्या आठवड्यापासूनच फरक जाणवायला लागेल। केस गळती अतिशय कमी होऊन जाते आणि केस वाढीला पण मदत होते। तर मी आता हे संपूर्ण
पाणी आहे ते केसांना मारून घेणार आहे आणि त्यानंतर केस धुणार आहे. तर केस धुताना पण आपण नॉर्मली ज्या शॅम्पूने धुतो ना तसंच धुवून घ्यायचं आहे. फक्त हे जे पाणी असतं ना त्यामध्ये शॅम्पू आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर केस धुवून घ्यायचे. केस अतिशय मुलायम आणि छान होतात. तर दुसरा उपाय बघायचा आहे. तर एक मी स्प्रे बॉटल मोठी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे पाणी असं घालून घेणार आहे. तर सगळं पाणी जे आहे उरलेलं आहे ते मी यामध्ये घालून घेते. मला जेवढं हवं आहे तेवढं घालून घेते. आणि आपल्याकडे पाली वगैरे येतात, किचनच्या खिडकीतून येतात किंवा दरवाजातनं वगैरे पाली येतात. तर त्यासाठी हा एक नंबर उपाय आहे. याचा वास अगदी उग्र असतो ह्या सालांचा पाण्याचा. त्यामुळे पाली किंवा कोणतेही कीटक वगैरे पटकन आतमध्ये येत नाहीत. तर हे पाणी असं स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि किचनची खिडकी असेल तिथे अशा प्रकारे हे बघा स्प्रे करून घ्यायचं आहे. खिडकीच्या ज्या कडांवर सगळं स्प्रे केलं, व्यवस्थित चारी बाजूने स्प्रे करून घ्या जेणेकरून त्या वासाने आतमध्ये पाल येणार नाही. किंवा पाली फ्रीजच्या मागे असतात किंवा एखाद्या दरवाजाच्या मागे वगैरे असतील. परत आपल्या किचनमध्ये कुठचं कॅबिनेट असतं त्याच्या दाराच्या मागे वगैरे पण असतात. तर तिथे सगळीकडे आपल्याला हे पाणी मारून घ्यायचं आहे जेणेकरून पाली तिथे राहणार नाही. जर घरात एखादी पाल घुसली असेल तर तीही पळून जाईल. त्यानंतर हे बघा वरती आपली किचन ह्याची दरवाजाची जी चौकड असते त्या चौकडीला देखील मी असं चारही बाजूंना हे पाणी मारून घेणार आहे. तर याच्या उग्र वासामुळे पाली अजिबात येत नाहीत. तर जो मेन दरवाजा आहे त्याला मारून घ्या किंवा आणखीन घरात कोणते दरवाजे असतील तिथून किंवा खिडक्या असतील तिथून जर पाली वगैरे येत असेल तर त्याच्याही चौकडींना व्यवस्थित अगदी चारही बाजूंना हे पाणी मारून घ्या. लगेच तुम्हाला जाणवेल की पाली वगैरे कमी झालेले आहेत. घरात पाली या वासाने येतच नाही. तर हा उपाय तुम्ही आठवड्यातनं एकदा करा, पाली अजिबात येणार नाहीत. तर मी आठवड्यातनं एक वेळा हा उपाय नक्की करते. खिडक्या आणि दरवाजांवर असं मारून घेते तर अजिबात पाली येत नाहीत. तर नक्की हा उपाय करून बघा. अगदी फुकटाचा उपाय आहे तर नक्की करून बघा. तर हे पाणी थोडंसं उरलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये. तर हे जवळजवळ ग्लासभर पाणी आहे. तर त्यामध्ये मी 1.5 ग्लास आपलं हे नॉर्मल जे पाणी असतं ना नळाचं ते घालून घेणार आहे. तर जितकं पाणी असेल त्याच्यात 1.5 ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे. डायरेक्ट हे आपल्याला आता वापरायचं नाहीये. तर इथे मी जे कांद्याच्या सालीचं पाणी होतं त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित बॉटल बंद करून घेणार आहे. आणि आता याचा वापर आपल्याला झाडांसाठी करायचा आहे. झाडांसाठी म्हणजे कसं, झाडांची पाने लवकर पिवळी पडतात किंवा त्यामध्ये कीड लागते. तुम्ही जास्वंद, गुलाब, मोगरा अशी जर फुलझाडं लावत असाल तर त्यामध्ये जास्वंदीच्या पानांना वगैरे बघा तुम्ही पांढऱ्या कलरची अशी पानं होतात, त्यांना कीड लागते किंवा फुलं येत नाहीत. तर याचा त्रास ह्या पाण्यामुळे कमी होतो. तर अशा प्रकारे फवारणी करून घ्यायची आपल्या झाडांवरती, सगळ्या पानांवरती. झाडं छान अगदी राहतात, कोणतीही कीड वगैरे अजिबात लागत नाही. तर आता पुढचा उपाय बघायचा. तर ही अशीच पानं मी ठेवलेली आहेत थोडीशी, जी पाण्यामध्ये घातली नव्हती. तर त्याचा आपण वापर बघूयात. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्याला खालून बघा 2 छेद केलेले आहेत पाणी जाण्यासाठी. तर यामध्ये झाड लावण्यासाठी मी केलेलं आहे. तर या होलामधून पाणी जाऊ नये म्हणून मी यावरती नारळाची जी किशी असते किंवा नारळाची जी शेंडी असते ना ती या प्रकारे अशी पिंजून घालणार आहे. तर तुम्हीही नेहमी झाड लावताना अशा प्रकारे नारळाची शेंडी किंवा किशी घातली ना तर मग काय होतं, वरती माती घातली आहे ना तिथे छिद्रातून किंवा त्या होलातून वाहून जात नाही, फक्त पाणी जातं. त्यामुळे अशी नारळाची शेंडी घालायची. त्यानंतर थोडीशी माती घालायची, जास्त घालायची नाहीये. थोडी माती घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण मी भरलेलं नाहीये, हे बघा. थोडीशीच माती घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही जी कांद्याची सालं आपण जी ठेवली होती ना जी सुकी, ती सगळी यामध्ये घालून घ्यायची. जितकी कांद्याची सालं तुम्हाला घालता तेवढी घाला. हे अतिशय चांगलं एक उत्तम खत आहे. याने झाडं आपली खूप छान होतात. तर हे माझं भांडं ज्याच्यामध्ये मी झाड लावते अतिशय छोटं आहे. तर याच्यामध्ये मी पुदिना लावणार आहे म्हणून मी हे तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे कांद्याची साले जेवढी आहेत ती सगळी घालून घ्यायची आहेत. तर इथे मी सगळी सालं घालून घेतलेली आहेत. आणि आता वरून आपल्याला यामध्ये माती घालून घ्यायची आहे. त्यामुळे नंतर झाड लावलं की मग झाडांची मुळं जशी खाली जातात तसं हे खत जे आहे ते त्यांना मिळतं आणि झाडं अतिशय चांगली राहतात, टवटवीत राहतात. तर हे बघा मी यामध्ये ही सगळी माती घालून घेणार. ही माती माझी बऱ्याच दिवसाची आहे, कोरडी झालेली आहे. यामध्ये पाणी घातलं की ती व्यवस्थित होईल. तर हे बघा मी यामध्ये सगळी माती घालून घेतलेली आहे. आणि नंतर यामध्ये
पाणी घालून ठेवणार आहे आणि नंतर संध्याकाळी वगैरे यामध्ये मी पुदिना लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कुंडी तयार केली तर तुमची झाडं अतिशय टवटवीत राहतील। छान अगदी फुलाचं झाड असेल तर फुलंही सुंदर येतील। अतिशय चांगलं असं हे खत आहे जे झाडांसाठी खूप उपयुक्त असतं। तर यापुढे जेव्हा तुम्ही झाडं लावणार असाल तेव्हा अशा प्रकारची कुंडी तयार करा, तुमची झाडं खूप छान होतील, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। तर कांद्याच्या सालीचे काही उपयोग मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत। तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हे कांद्याच्या सालीचे उपयोग तुम्हाला कसे वाटले। धन्यवाद।